आता पुढचा जो आपला विषय आहे तो पुस्तक प्रकाशनाचा. सो यापुढील सूत्र सांभाळण्याची विनंती आपण आपल्या पुस्तकाचा संपादक महेश यांना करू. खरं तर मला संपादक महेश आहे असं म्हणायचं आहे. महेश या स्टेजवर. कृपया शांतता राखा. आपल्याला महेश पवारचा थोडक्यात परिचय करून देते. 1993 पासून विविध वर्तमानपत्रात लेखन करण्यास त्याने सुरुवात केली आहे. 1997 साली दैनिक सकाळमध्ये वार्ताहर म्हणून पत्रकारिता सुरू केली. महापालिका वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य खजिनदार म्हणून 2 वेळा निवड झाली आहे त्याची. आणि 2005 पासून राजकीय पत्रकार म्हणून मंत्रालय आणि विधिमंडळ मंडळाचे वृत्तांकन करत आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सलग 4 वेळा खजिनदार पद तर गेल्या वर्षी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. 2013 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे राज्यस्तरीय परीक्षक. महाराष्ट्रातील सुमारे 350हून अधिक सामाजिक संस्थांना जोडण्यात महत्त्वाचा सहभाग. स्टार प्रवाहावरील जय भवानी जय शिवाजी मालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य सरदारांच्या जीवनचरित्राचं लेखन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांची संशोधन करून दिलेली माहिती दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये प्रथम दर्शनी लावण्यात आलेली आहे. जी 24 तास वृत्तवाहिनी सहाय्यक संपादक, TV9 मराठी वृत्तवाहिनी वरिष्ठ सहसंपादक, सध्या दैनिक लोकमतमध्येच वरिष्ठ राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत आहे. 14 विविध पुस्तकांचे संपादन करत आता आपल्या शाळेच्या पुस्तकाचे 15वे संपादन करतोय आपला महेश. आरती या छोट्याशा परिचयाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आवाज तसा मोठा आहे पण कालच सूचना आली की थोडा आवाज कमी कर, त्यामुळे आजपासून आवाज कमी होतो. आरतीने महाराष्ट्र सदनाचा जो उल्लेख केला, 106 हुतात्म्यांची जी आपण तिकडे माहिती दिलेली आहे, त्या 106 हुतात्म्यांपैकी आत्तापर्यंत फक्त महाराष्ट्राला नावं परिचित आहेत. त्यांचे फोटो, त्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा हुतात्म्य त्यांना कसं आलं याचा जो अज्ञात इतिहास आहे, त्यापैकी आत्तापर्यंत मी 58 अज्ञात त्या हुतात्म्यांची माहिती संकलित केलेली आहे, त्यांच्या फोटोसहित. आणि पुढच्या प्रयत्न आहे की 106 जणांची ती माहिती जमा करणं. प्रयत्न सुरू आहेत. जरा तरी कुठे खट्ट मला वाटलं की काहीतरी सुगावा लागतोय, लगेच तिथे पोचलो की माहिती गोळा करतो. आता पुढचा प्रवास माझा हा आजवरचा प्रवास तिने सांगितला. पुढचा प्रवास काय तर एक लक्ष टार्गेट ठेवलेलं आहे. कोण इंजिनियर होतं, कोण डॉक्टर, कोण वकील, कोण प्राध्यापक, कोण PhD करतात, काही करतात. पत्रकार तर आमच्यासारखे जे आहेत ते अगदी ढिगवाऱ्याने पडलेले आहेत. मग असा प्रश्न पडतो की त्यातले किती जण लक्षात राहतात. तर मला प्रश्नचिन्ह बनून नाही राहायचं आहे, मला त्या प्रश्नाचं उत्तर बनून राहायचं आहे. हे माझा पुढचा प्रवास आहे. आता वळतो मी पुढच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे, पुस्तक प्रकाशन. यासाठी एक संकल्पना गेले महिनाभर मी मांडली होती, पुस्तक कसं असावं, काय असावं. पुस्तकाला बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला. सुमारे 26 ते 27 लेख, 21 ते 23 कविता. वाचकाचा प्रतिसाद एकमेकांपर्यंत जो पोचत होता आणि लेखकांनी जे लेख पाठवत होते ते एडिट करण्यापासून सगळी एक हाती जबाबदारी सांभाळली. हा मोठेपणा नाही, पण तुमचं जे वाचकाचं किंवा लेखकांचं जे प्रेम आहे त्या बळावरतीच मी हे सगळं काही करू शकलो. तर पुस्तक प्रकाशनाकडे वळताना प्रथम मी स्टेजवरती आमंत्रित करतोय जयदीप तेली.
दुसरा मित्र आहे दिनेश जाधव. ह्या दोघांना मी इतक्याकरता बोलवलं आहे की जेव्हा 2012ला आपण पहिला कार्यक्रम केला होता, त्यानंतर आपल्या विविध सहली झाल्या, पिकनिकी झाल्या, त्यानंतर आत्ताचा हा जो कार्यक्रम आहे, या सर्व कार्यक्रमामध्ये कोणाचे ना कोणाचे चेहरे आपल्या समोर येतात. म्हणजे उदाहरणार्थ मी माझंच देतो की माझं सतत ग्रुपवरती पोस्ट येणं, कार्यक्रमाची तयारी करणं, हे करणं, ते करणं, सूचना येणं. पण ह्या दोन अशा व्यक्ती आहेत की ज्यांचे चेहरे कुठेच नाही आलेले, पण त्यांनी गेले 1.5 महिना कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे आणि आत्ताही दिवसभराचा कार्यक्रम जर बघितला तर त्यामध्ये ह्या दोघांचं काहीतरी योगदान आहे आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन करावं असं एक विचार मनात आला. दुसऱ्या 2 व्यक्ती ज्या मी निवड केलेली आहे, म्हणजे आरती मला सतत विचारायची अगदी काल रात्रीपर्यंत की कोण आहे ते 6 जण कोणाच्या हस्ते करणार. म्हटलं नाही, ते मी थेट कार्यक्रमाच्याच दिवशी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. म्हणून दुसऱ्या 2 व्यक्ती मी निवडलेल्या आहेत, ज्यांनी 2012ला आपलं जेव्हा पहिलं स्नेहसंमेलन झालं, गेट टुगेदर झालं, तेव्हापासून आजपर्यंत आपल्या जरा विसाऊ या वळणावरती ग्रुपला प्रत्येकाला सांभाळून घेणं, त्यांचे राग रुसवे जे काही आहे ते दूर करणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, धावून जाणं आणि हा ग्रुप आपला आहे हे समजूनच प्रत्येकाला कधी मायेने कधी रागावून आपले मित्र आपलं कुटुंबाप्रमाणे जपणारा माझा मित्र राजाराम चव्हाण. हा आपल्या मुलांचा बॉस आणि दुसरी मुलींची मॉनिटर म्हणजे आपल्या सगळ्यांची मॉनिटर आरती वारंग. एक मधलं नाव मी 6 जण ठरवलं होतं, पण थोडासा प्लॅन चेंज केला, अजून एक नाव मी ॲड केलं त्याच्यामध्ये, ते मी सर्वात शेवटी जाहीर करतो. त्यानंतर काही मित्रांबरोबर डिस्कशन केलं, अगदी कालच केलं, म्हणजे अगोदर कोणाशी काही संकल्पना वगैरे काही मांडली नव्हती. त्यांना सांगितलं की आपण महाराष्ट्रातले जे मित्र आहोत ते अगदी एकदा हाक दिली की आपण कधीही कुठेही पोहोचू शकतो. म्हणजे जरी पुण्यातले जरी आले, आपले सकाळी नामदेव वगैरे जे आलेले आहेत, माधुरी आले, पुणे, नाशिक, अगदी महाराष्ट्राचा कुठलाही कानाकोपरा असला तरी आपण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. पण आपले महाराष्ट्राबाहेरचे जे म्हणजे देशाबाहेरचे जे मित्र आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या आपल्या शिवाजी शाळेचा झेंडा मी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनावरती फडकवला, पण आपल्या शाळेचं नाव आणि ठसा परदेशात उमटवणारे आपले 2 मित्र आहेत. टोटल आज मला 4 दिसत आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात मी दोघांना व्यासपीठावर बोलवतो आहे. एक सुरेंद्र राडिये आणि दुसरी वैशाली धामापरकर. आणि 7वं नाव ही नावं आहेत ना, ही यांनाही माहिती नाहीत की यांना बोलवलेलं आहे. अगदी आमच्या ऑर्गनायझरच्या ग्रुपवरती कुठल्याही मेंबरला विचारा ही नावं कोणाला माहीत आहेत का, पण मी थोडीसं विचार केला आणि त्याप्रमाणे नावं ठरवले. आणि 7वं नाव मी जे ॲड केलेलं आहे ते अचानक धूमकेतूसारखी आलेली, म्हणजे लहानपणापासून आपल्या शाळेसोबतच आहे, पण ग्रुपमध्ये आलेली आणि त्यानंतर सर्वांना आपलं करून सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवणारी, आपल्या ह्या सर्व कार्यक्रमाची कोषाध्यक्ष, खजिनदार, नाव
या 7 जणांच्या हस्ते मी आधी पुस्तक प्रकाशन करतो. हे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर ज्यांनी पुस्तकासाठी लेखन केलेलं आहे त्या सर्वांनी वरती यायचं आहे. मी नावं पुकारतो. त्यांना माझ्याकडून एक विशेष भेट आहे, त्याचा स्वीकार करायचा, खाली बसायचं आणि त्यानंतर मी एकेकाला आमंत्रित करेन की कोणाचे लेख कविता वाचायचे. टोटल आपल्याला किती मिनिटं उरले? 40 मिनिटांचं. 30 मिनिटं उरले. 30 मिनिटामध्ये हे सगळं उरकायचं आहे. ज्यांना वाचायला मिळणार नाही त्यांनी राग मारू नका, त्यांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे. एवढं बोलून पुढचा कार्यक्रम सुरू करतो. सत्कारासाठी मी बोलवतोय सुयश कोटावदे, संगीता मोरे. सगळ्यांनी मिळून त्यामध्ये एक टॉपिक कमी आहे, 6 जण आहे. विनंती करतो की आपल्या 3 प्रकाशकांचा सत्कार. शब्द ज्योती, आरती, वैशाली, सुरेश सुरेंद्र राणे, राजाराम चव्हाण. हा आवाज ऐकून मला तरी बरं वाटतं की माझी चॉईस काय चुकलेली नाही. दुसरं जयदीप केलीला सुयश नगर. दिनेशला मी स्वतः सत्कार करतोय. ह्याचं स्पेशल आहे. त्याचं कारण मी सांगतो. जेव्हा 2013 पासून मी सामाजिक कार्याला सुरुवात केली, आमचा एक ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमधला माझा अत्यंत जवळचा आणि पहिला सहकारी दिनेश जाधव आहे. आम्ही साधारण जेवढे कार्यक्रम केले, प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिनेश माझ्यासोबत माझ्या भावासारखा उभा राहिला. अगदी लहान लहान कामं करण्यापासून मोठी जबाबदारी स्वीकारली आहे त्याने. पण दरवेळी मी अनेकांना व्यासपीठ दिलं होतं, त्याला कधीच व्यासपीठ दिलं नाही. पण मला वाटतं आजचा हा 50वा वाढदिवसाचा जो आपला सोहळा आहे, त्याच्या सत्कारासाठी आणखी दुसरा कुठला चांगला दिवस असू शकत नाही. त्यामुळे आज त्याने जी काय माझ्यासाठी केलेली मेहनत, मला जी दिली साथ, त्याबद्दल मी स्वतः त्याचा सत्कार करतो. प्रवासाचा दुसरा भाग, सर्व लेखक जे आहेत त्या सर्व लेखकांनी व्यासपीठावरती यायचं. मान्यवरांनी याच्यामधून तुम्हाला कळतील की किती लेखकांनी आपल्या पुस्तकासाठी लेखन केलेलं आहे. त्या जे नावं घेतात ते नाही घेतात. टायमिंग साधणं जे म्हणतात ते अजितला जमलेलं आहे. अजित वरती आहे, म्हणजे वरती आहे. अजित मोगल,
अमित देसाई, अमर देसाई, अरुंधती मोरे, आरती स्मृती, आरती दिलीप शिर्के, दिलीप शिर्के, ज्योती देसाई, प्रल्हाद शेट्टे, प्रसन्न हाटकर, प्रशांत भिरवंडेकर, प्रशांत परब, रेवती करपे, सुरेश कोटावदे, संगीता मोरे, संतोष कदम, सुनील चव्हाण, विजय आयरे, जिनत जमेल, येस, नीता जाधव, राजाराम चव्हाण, प्रज्ञा पोतनीस, आणि संदीप काळे. Yes, ready, sir. One more, please. ह्या 25 लेखकांचं एक त्यांनी जे योगदान दिलं, एक संकल्पना मांडली होती पुस्तकाची आणि त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल थोडंसं त्यांचं कौतुक करावं म्हणून प्रयत्न हा की पुढच्या वेळी जर असा काही प्रयत्न केला तर अधिकाधिक लेखकांनी आपले लेख पाठवावे, उत्तेजन मिळावं म्हणून हा प्रयत्न आहे. सर्वांचा एक फोटो सेशन. सर्व कवी लेखकांना सांगतो की व्यासपीठावर या आणि जसं जसं मी सांगेन त्याप्रमाणे एकेकाने आपले लेख आणि कविता वाचायचं. शाळेतले दिवस आठवत असतील तर त्या अनुषंगाने आम्ही जे लेख केले, संगीता वगैरे यांनी, आरती, त्यानंतर सुनील, या सगळ्यांनीच सगळ्यांकडनं विविध लेख संकलित केले, ते आधी आपल्यापर्यंत पोचले.
मनोगत व्यक्त न करता, संपादकीय न व्यक्त करता मी थेट आमंत्रित करतो आपला पुस्तकाचा पहिला लेखक दिलीप शिर्के. दिलीप शिर्के. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांचं मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि व्यासपीठाने मला इथे संधी दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. थोडासा मी प्रयत्न केलेला आहे आपल्या शाळेतील दिवस कसे असतील किंवा कसे होते त्याचा थोडक्यात थोड्या शब्दात वर्णन करण्याचा मी प्रयत्न इथे केलेला आहे. तो आपल्यासमोर मी मांडत आहे. काही चुकलं तर क्षमा करावी. त्या लेखाचं शीर्षक असं होतं, शाळेतील दिवस. माझी शाळा हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आई वडिलांच्या बरोबरीने आयुष्य घडविताना आणि मनावर संस्कार करण्यासाठी शाळेतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचं असतं. शिवाजी विद्यालय काळचौकी या शाळेत केवळ शैक्षणिक धडे गिरविले नाहीत तर शिक्षकांकडून संस्काराचे बाळकडू देखील घेतलं. शाळेतल्या शिक्षकांशी, त्या वास्तूशी, त्या वर्गाशी, बसत असलेल्या बाकाशी सुद्धा वेगळं नातं निर्माण झालं होतं. निरागस जीवनाचा प्रवास म्हणजे शाळा. खूप सारी धमाल, मस्ती, मनसोक्त करण्याचं ठिकाण म्हणजे शाळा. लहान मोठा शिशु, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण या 12 वर्षाच्या प्रवासात शाळेसोबत अतूट नातं जोडलं गेलं होतं. त्याच शिदोरीवर मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर आयुष्याची पुढील वाटचाल मी सुरू केली. लहान शिशुमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत न जाण्याकरिता केलेला त्रागा, शाळेत पाऊल टाकायचं नाही म्हणून रागाने एक चप्पल गेटवर भिरकवली, दुसरी लहान शिशु म्हणजे सध्याचा हॉल जिथे आता आपण बसलो आहोत त्या गेटवर टाकली होती. आणि तसंच अनवाणी पायी मी शाळेत गेलो होतो. शिशुपासून 10वीपर्यंत अनेक मित्र भेटले. त्यांच्यासोबत ओळखच नव्हती तर ऋणानुबंधही जुळले होते. अनेक सण, अनेक शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांना एकत्र सामोरं गेलो. काही जिंकल्या, काही हरल्या, पण नव्याने सामोरं जाण्याचा संस्काराचा उपयोग मला आयुष्यात घडला. 10वीचा निरोप समारंभ शाळेतील मित्रांचा शेवटचा दिवस होता. भविष्यात कॉलेजला जाणार याचा आनंद होताच, पण तिथे शाळेची शिस्त नसेल, मित्र नसतील याची देखील खंत होती. भाऊक मनाने निरोप समारंभ उरकला. तिथून बाहेर पडताना मात्र परत आपल्या शाळेच्या वर्गात बसता येणार नाही याने मन अतिशय सुन्न झालं होतं. मैत्री झालेल्या मित्रांबरोबर मजामस्ती करता येणार नाही म्हणून मन दाटलं होतं. माणसाच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो असं म्हणतात. मधल्या सुट्टीत एकमेकांचे डबे खात असल्याने एकमेकांच्या हृदयात होतो. आता डबे खाता येणार नाही. मधल्या सुट्टीतला गोंगाटही थांबणार, थट्टा मस्तीही थांबणार. शाळेत दंगामस्ती करत असताना अनेकदा शिक्षकांचा मार खावा लागला, पण घरातून कधीही विचारणा झाली नाही. आई बाबासुद्धा माझ्या मुलाला का मारलं याचा जबाब विचारायला कधी आले नाही. शिक्षकांनी मारलं असं सांगितलं तर आई बाबा म्हणायचे, तूच काहीतरी केलं असशील. ऑफ पिरियड असताना नवीन टीचर वर्गात यायच्या. आम्ही सगळे मुले उभे राहिलो. बाजूला बसणाऱ्या अभिजितने गमतीने शिक्षकांच्या दिशेने कॉमेंट पास केली होती. त्यावर हसू आलं. त्याच वेळी शिक्षकांची नजर माझ्यावर पडली. चांगले धपाटे पडले. दोन्ही गाल लाल झाले होते. पण अभिजितचे नाव तोंडातून निघाले नाही. अनेक आठवणी, किस्से आहेत, त्याविषयी लिहा तेवढे कमीच. धन्यवाद. ते जे हास्याचे मळे जे काही तुमच्या चेहऱ्यावरती फुलतात, वाटतं की बाबा पुस्तकाचं जे संकल्पना होती ती थोडीशी काहीतरी सार्थकी लागते. मला वाटतं की
लिहिणारे आपल्याकडे बरेच आहेत, म्हणजे प्रसन्न आहे, सुनील आहे, रेवती लिहिते, आरती लिहिते, कधी मधी संगीता लिहिते. संगीता तर चारोळ्या चांगल्या करते. आणखीन कोणाकोणामध्ये काय काय गुण आहेत ते मला माहीत नाही. पण एक लक्षात आलं की पुस्तकाची जेव्हा संकल्पना मांडली, प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलं आहे. आणि याच्यामध्ये एक नीताचा मी उल्लेख करतो की नीताचा एकदम छोटा लेख. तुम्ही ज्योतीकडे सांगितलं की तिची लिहिण्याची क्षमता आहे, कारण माझा इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवांना सांगतो, नीता तुझ्याकडे लिहिण्याची क्षमता आहे. जर ते थोडंसं स्किल वाढवलंस तर तुला पुढे चांगला स्कोप आहे. टाळ्या मोगला तुझ्यासाठी त्या वाजणारच आहे, कारण तू बिघडलेला होतास तो कसा घडलास. तू जो बिघडला होता तो कसा घडलास हे तूच तुझ्या लेखामध्ये सांगितलेलं आहेस. तुला मी वाचनाची संधी देतोय, पण त्याच्या अगोदर मी विजय आरायला बोलवतोय की आपली शाळा नेमकी कशी. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. मी हा पहिलाच गेट टुगेदर तुमचं अटेंड करतोय. अरे सॉरी आपला माफ करा, पहिल्यांदाच थोडंसं भारावून गेलो स्टेज मिळाल्यामुळे. तर माझ्या कवितेचं नाव आहे 13 जूनची शाळा. थोडासा प्रयत्न केलाय, बघा आवडते का? आवडली तर नक्की टाळ्या वाजवा. डोळ्यांसमोर जेव्हा जेव्हा माझी शाळा तरळते, डोळ्यांसमोर जेव्हा जेव्हा माझी शाळा तरळते, मनातल्या कप्प्यातील एक एक आठवण हळहळते. थँक्यू. शाळेतले आमचे शिक्षक ते वर्ग मैदान बाग फळा खडू. शाळेतले आमचे शिक्षक ते वर्ग मैदान बाग फळा खडू. आता त्या दिवसांना स्मरून येई मनातल्या मनात रडू. सर्वांनी पुन्हा इतक्या वर्षांनी पुन्हा भेटायचं ठरवलं. सर्वांनी पुन्हा इतक्या वर्षांनी पुन्हा भेटायचं ठरवलं. मन शाळेच्या रस्त्यावर माझ्या नकळतच हरवलं. वाटेत तिथे सैरावैरा मन माझं धावत सुटलं. वाटेत तिथे सैरावैरा मन माझं धावत सुटलं. धावत नाही रे, लालबाग ते टॅक्सीने चालू आहे कवितेमध्ये. वाटेत तिथे सैरावैरा मन माझं धावत सुटलं. सगळ्या जुन्या मित्रांना गच्च कडकडून भेटलं. सकाळी भेटलं. आज कित्येक वर्षांनी होईल सगळ्यांची गाठभेट. सकाळी थोडंसं नॉस्टॅल्जिया होतं की सकाळी आज कित्येक वर्षांनी होईल सगळ्यांची गाठभेट. मनाचं मनाशी होईल बोलणं तेव्हा थेट. साऱ्या आठवणींना मिळेल आता नव्याने उजाळा. साऱ्या आठवणींना मिळेल आता नव्याने उजाळा. प्रत्येकाच्या मनात सुरू होईल पुन्हा ती 13 जूनची शाळा. धन्यवाद. संध्याकाळी भेटा, सकाळी भेटा, रात्री भेटा, दुपारी भेटा, कधीही भेटा, शाळेत भेटा, घराबाहेर भेटा, कुठेही भेटा. हां 7 नंतर कुठेही भेटा. प्रल्हाद आणि मी संध्याकाळी 7 नंतरचा कार्यक्रम ठरवलेला आहे. हां आम्ही भेटणारच आहोत. तर शाळेतला हा प्रवास आपण शाळा भरल्यापासून मधली सुट्टी वगैरे असं टप्प्याटप्प्याने आपण शाळेमध्ये ज्या काही गमती जमती होतात त्या गमती जमतीचे बरेचसे किस्से एकदम चांगल्या पद्धतीने बऱ्याच जणांनी मांडलेले. वेळेबावी आपल्याला सगळ्यांना वेळ देता येत नाही, पण आपली मधली सुट्टी जी आपल्या सगळ्यांच्या कायमची लक्षात राहायची की 4 ब्रेक झाल्यानंतर पोटात भुकेचा डोंबो उचलायचा. बाहेर चिंचवाली मावशी, बोरावाली मावशी, हां ते वडापाव आणि 2 रुपयावाली रसना कँडी
अरे त्या मधल्या सुट्टीतली जी काही आठवण आहे ती सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय झिनत दादांनी. नमस्कार सगळ्यांना. 37 ते 38 वर्षानंतर भेटून मला फार फार भरपूर म्हणजे जास्तच आनंद झालाय. मला शब्द सुचत नाही. मी कालपासून विचार करत होती की मी काय बोलू. मला महेशने सांगितलं की तुला मी संधी देणार आहे, तू बोलशील का. म्हटलं हा, मला नक्कीच, मला एवढं बोलायचं सगळ्यांशी, मला सगळ्या फ्रेंड्सशी भेटायची मला इतकी इच्छा झाली आहे. मी सगळ्यांशी काय काय म्हणलं. आता आल्या इथे स्टेजवर आल्या म्हणजे जी बसल्याची होती काय बोलू, काय सुचत नाही मला. आणि तुमच्या सगळ्यांचे भरपूर आभार. माझ्या बर्थडेला सगळ्यांनी विशेष दिले, थँक्स. आणि टाइम नाहीये म्हणून मी आता वाचला तर वाचला म्हणतात ना, वाचून घ्या आधी, ठीक आहे. शालेय जीवन मधल्या सुट्टीबद्दल मी लिहिलंय. शालेय जीवन सुरू झाल्यावर अ आ इ अक्षरे गिळवत, बे एके पे, 3 दुणे 6, 4 त्रिक 12चे पाढे गुणगुणत लहान शिशू मोठा वर्ग ते पहिली कधी गाठली ते कळलंच नाही. या सगळ्या दैनंदिन अभ्यासक्रमाचा एक सुवर्ण मध्य म्हणजे आपली मधली सुट्टी. मधल्या सुट्टीची सुरुवातच एका श्लोकने व्हायची. आठवते का तुम्हाला? वदनी कवळ घेता नामध्या श्री हरीचे. पूर्ण शाळा त्या श्लोकाच्या आवाजाने दुमदुमायची. मग एक सुरात सगळे भुकेले जय जय रघुवीर समर्थ म्हणत आपण डब्यावर तुटून पडायचो. मधली सुट्टी म्हणजे फक्त आईने दिलेला डब्बा संपवणं एवढंच नव्हती. मित्र मैत्रिणीसोबत करायला मिळणाऱ्या गप्पांचाही त्यात समावेश होता. शाळेत येता येता सोबत असणाऱ्या मैत्रिणींसोबत आईने आज डब्यात काय खाऊ दिलाय, आज कुठली भाजी दिली यावरच चर्चा रंगायची. साबुदाणा खिचडी ही माझी आवडती डिश. आमच्या घरी ती डिश कधीच बनवली जात नव्हती. माझ्यासोबत असणाऱ्या मैत्रिणींना ते चांगलं माहीत होतं. त्यामुळे हमखास दररोज कुणी ना कुणी मैत्रिणी तिच्या आईला सांगून खिचडी घेऊन यायची. आईला सांगून आज तुझ्यासाठी खिचडी घेऊन आले ही गोड बातमी कानावर नेहमीच पडायची. ती बातमी ऐकल्यावर कुणाचा अभ्यासात लक्ष लागणार. पहिल्या 4 पिरियडमध्येच बाईंच्या नकळत डब्बा उघडून खिचडीचा सुगंध घेत थोडं लपून थोडं छपून ती पस्त झालेली असायची. मग मधल्या सुट्टीत आपला डब्बा उघडून त्यात दडलेला जिन्नस बाहेर काढून तो मैत्रिणींना मित्रांना दाखवण्यात मजा काही औरच होती. अगं आज तू काही गृहपाठ आपल्या बाई गृहपाठ तपासणार आहे, तुझी वही पूर्ण आहे ना. हा प्रश्न ऐकताच पोटात गोळा येऊन अपूर्ण असलेली वही आठवायची. पण ती अपूर्ण वही पूर्ण करताना आपली मैत्रीण उपाशी राहणार नाही याची काळजी मात्र दुसरी मैत्रीण घ्यायची. वहीवर अभ्यास पूर्ण करत असताना एका हातात पेन्सिल असायची तर तोंडात मैत्रिणीने आपल्या डब्यातला भाजी पोळीचा भरवलेला घास असायचा. कधी शाळेत घाईत येताना कुणी डबा विसरून यायची. तिला आपल्या डब्यातील भाजी पोळी देताना आपलं पोट कधी रिकामी राहील याचा विचार न करता आपली मैत्रीण किंवा आपला मित्र उपाशी राहिला नाही याचाच आनंद मानत असतो. माझं घर तसं शाळेच्या जवळच असल्यामुळे मधल्या सुट्टीत जीवलग मैत्रिणी कधी थेट घरी पोचायच्या, कधी शाळेच्या जवळ एक चाळ होती, तिथून 2 रुपयांची रसनाची ऑरेंज कॅन्डी खायला जायचो आपण. शाळेच्या बाहेरील आवारात बसणाऱ्या मावशीकडून चिंचा, लाल बोरं, लिंबाची गोळी खात खात भरभर पावलं उठलून टाकून मधल्या सुट्टीच्या पहिल्या घंटे अगोदर आपण शाळा गाठायचो. उद्या डब्यात काय आणू, मधल्या सुट्टीत काय घुडघुस घालू, आईला लाडीगुडी लावून काय बनवून आणायचं यावरची चर्चा मधली सुट्टी संपता आपण थांबायची. मग नवीन धडे शिकत उद्या मधल्या सुट्टीत काय करू याची कल्पना करायचो. शाळेतून घरी जाताना ती अपूर्ण चर्चा पूर्ण व्हायची. जशा मोठ्या होत होतो तशी आता आपल्या मधल्या सुट्टीच्या चपाती भाजीची सक्तीही संपली होती. मग मधल्या सुट्टीत उंदळत उड्या मारणं, बेभान होऊन वाटेल ते करायचो. पावसात गुमान वर्गात
बसून गाण्याच्या भेंड्या, फुल्ली गोळा किंवा इतर खेळ खेळायचो. काहींच्या गप्पा तर इतक्या मोठ्याने की कितीही आवरायचं म्हटलं तरी हसू आवरता येत नव्हतं. खरं तर मधली सुट्टी जेवणासाठी असायची. मात्र त्या वेळेमध्ये आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी जपल्याचा आनंद अजून माझ्या मनाशी आहे. आणि सर्वांसोबत गप्पा आणि अनेक किस्से सांगत ऐकत जेवण करायचे हे आता जेव्हा आठवतं तेव्हा या जगात आपण किती हरवलो याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात कधीही परत न येणारे असे ते शाळेचे दिवस आणि शाळेची ती मधली सुट्टी. वास्तव जीवनाशी जुळवून घेण्याची कितीतरी कौशल्ये शाळेतच मिळतात असे म्हणतात ते खरंच. आधी तिथे सांग बाहेर सांग ना बाहेर ऑन कर म्हणा ऑन यानंतर जास्त वेळ न घेता मी करणं थोडासा वेळ कमी आहे. प्रत्येकाला निवेदन करणं शक्य नाही. त्यामुळे मी थेट बोलवतो विवेक बिरोडकर. हे सगळ्यांनाच असे सरप्राइझिंग गिफ्ट आहेत काय त्याच्यामध्ये. कविता माझी कविता थोडी वेगळी आहे कारण मी लिहिली आहे म्हणून. आणि मी थोडी चिटिंग केली. म्हणजे आजच्या युगामध्ये ती चिटिंग होऊ शकत नाही. आपल्या 90च्या युगामध्ये ती चिटिंग होते. आपली जी 90ची आपण म्हणतो 90ची मुलं आता 50 मुलंच बोलायला हरकत नाही. बाकीच बाहेरचं कोण नाही आहे इथे. आणि या साईडला आवडतं म्हणून मुली कधी आल्या विचारल्यावर. तर त्याप्रमाणे आपण सगळी टेक्नॉलॉजी बघितली आहे. आजपासून आपण तो 1 रुपयाला कॉईनवाला फोन वापरला, ते मोबाईल स्मार्टफोन पण सगळं झालं. आजकाल नवीन आलं AI किंवा तर सगळ्यांनी ऐकलं असेल AI किंवा ChatGPT ऐकलं असेल. तसं मी कवी मनाचा माणूस आहे. पण मला थँक्यू कोणतरी पण मला शब्दात लिहिता येत नाही. तर मी थोडी चिटिंग करून कविता ChatGPTवरती केलेली आहे. त्या ChatGPTवरती फक्त मी शब्द दिले आणि 3 मिनिटांमध्ये कविता पूर्ण झाली. त्यामुळे मी हे जे त्यासाठीच मला महेशने वरती शाल बिल दिले नाही. कारण त्याला माहिती होतं ही ओरिजिनल नाही आहे म्हणून कविता. पण ओरिजिनल आहे. मी ChatGPTलाच विचारलं की ही ओरिजिनल कविता आहे का. त्यांनी लिहिलेलं ही कुठलीही कॉपी केलेली नाही आहे. तुम्ही तुमच्या नावावर खपवू शकता. तर चालबिल काय नाही. मी अशीच वाचतो काय त्याला जेव्हा कुठल्याही कवितेला चाल लागत नाही किंवा ते शब्द जुळत नाही तर आपण त्याला मुक्त छंद म्हणतो. तर तसे समजून घ्या. मी प्रयत्न करेन. खूप मोठी आहे कारण फुकट असल्यामुळे खूप मोठी लिहिली आहे. तर मी 4-5च वाचतो. तुम्ही भावना समजून घ्या. गणेश 5 उठाभाषा काढा आणि नंतर आतमध्ये. शिवाजी विद्यालय काळ चौकीतलं आपलं घर. 1990ची ती बॅच. आठवण्याचं एक अफाट सागर. दफ्तराच्या ओझ्यात लपलेली स्वप्न होती भारी आणि खिडकीबाहेर बघताना वाटायचं आकाश किती घ्यावं भरारी. एकदम ओरिजिनल वाटते ना. खाकी दफ्तर, टोकाला लोंबणारी पाण्याची बाटली, वह्या, सुट्टीचा डबा आणि पाठ्यपुस्तक सगळे यात मावाचं अगदी साठवून त्या दत्ताच्या शिवणीत लपलेलं होतं एक स्वप्नमय जग. जिथं अभ्यास, मस्ती आणि मैत्री सगळं एकत्र राहतं अगदी सहज. शिक्षकांचा राग होता पण त्यामागे होता प्रेमाचा श्वास. अर्धा वर्ग RSमध्ये शिस्तीत उभा आणि दुसरा वर्ग धावतोय वर्गाबाहेर खास. यात फक्त मी एकच प्रॉम्प्ट टाकला की यात RSP ॲड करायचं. बाकी पूर्ण जी लाईन आखी ती ChatGPTने केली. शिस्त, टकाटक, गणवेश, कडक सॅल्यूट. तेव्हा शिकवलं जबाबदारी म्हणजे काय. हे अख्खं फक्त एका RSP प्रॉम्प्टवरती अख्खा रेडीमेड आलेला आहे. मैदानावर खेळायचं क्रिकेट पण बॅट नव्हती. चपलाच असायची बॅट
आणि सणसाठी दगड अवतीभोवती, दगड त्याने ॲड केले कारण माझे दगड नव्हते, आणि चपण्यासाठी दगड अवतीभोवती, खो खो, लगोरी, डॉजबॉलची मजा, टिफिनमध्ये एकाच पोळ्या दुसऱ्याची भाजी. आता हे इंटरेस्टिंग बघा की चॅटमध्ये विचार करतो, आणि थोडी दे ना ही सगळ्यांची मजा, सजा ही त्यांनी शोधून काढलेलं आहे. मी त्यात टाकलं आहे कॅमलचे आता कंपास म्हणून ॲड कर त्याच्यात. त्याने लिहिलं आहे कॅमलची ती चौकोनी कंपास बॉक्स, जणू खजिना त्यात पेन्सिलपेक्षा आठवणी जास्त. ठोकून ठेवलं तर त्यात अर्धा वेळ तिचं झाकण आवाज करत उघडायचं. हे मी लिहिलं सांगितलं नव्हतं, स्वतः शोधून काढलं त्यावेळेला आवाज होत असणार, आणि हे खरं आहे. आवाज करतं उघडायचं आणि बाकावाच्या मित्राला दाखवायचं बघ माझी नवीन कंपास बॉक्स. त्यावेळेला मी जस्ट आठवण करून देतो, त्यावेळेला 2 प्रकारच्या कंपास बॉक्स मिळायचे, एक ओमेगाची मिळायची आणि एक कॅमलिनची. आणि आता सांगा काय हरकत नाही, त्यावेळेला असं वाटायचं ओमेगावाले म्हणजे श्रीमंत आणि कॅमलिन म्हणजे गरीब वाटायचं. ज्यावेळेला ओमेगावाला वाटतं, ओमेगा म्हणजे ब्रँडेड काही म्हणजे ॲपलचा फोन आणि सॅमसंगचा फोन थोडा डिफरन्स होता त्यावेळेला. कॅमलिन पण सगळ्याकडे नसायची तेव्हा. हो 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 हो, ती दुसरी एक प्लास्टिकची यायची, आणि त्याच्यामध्ये डबल डेकर आपण बोलायचो, डबल डेकर बोलायचं. आज पुन्हा हे सगळं आठवतंय मला, आपण कुठे मोठे झालो, कधी हे वय 50 गाठलं कळलंच नाही खरं तर. हो 50 आली आता, पण आता ते बालपण अजूनही असं तसंच ओळखीचं वाटतं, खेळतं आणि हसत. चला मग एकत्र जाऊया त्या जुन्या काळात, जिथे शाळेचे दार उघडतं आणि आठवडी भरतात मला. शिवाजी विद्यालय म्हणजे केवळ वर्ग नाही, ती आपली माती आहे, जिथं माणूस म्हणजे बीज पेरलं गेलं प्रेमाने, शिशीतरी कायमचं. थँक्यू ChatGPT, थँक्यू. मगाशी म्हटलं की नीताचा छोटा लेख आहे पण चांगला आहे, कारण तिने लिहिलं तर तो अधिक विस्तारित होईल आणि तो तिच्यामध्ये लेखनाची ताकद आहे. तसं ह्याचंही अगोदर कळलं होतं म्हणून याला शान दिली नव्हती. त्यानंतर मी आपला प्रल्हाद शेट्टी याला आमंत्रित करतो. प्रल्हाद शेट्टीच्या बाबतीत एक वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं. प्रल्हाद हे ओळखतो, फेसबुकवरती तो भन्नाटलो. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलं असेल, वाचलं नसेल तर अवश्य वाचा. परवा मी त्याला फोन केला की म्हटलं तुला परवा लेख आपला वाचायचा आहे. तो अरे का मी का, एकतर त्याने त्याच्या आदल्याच दिवशी एक लेख टाकला होता. केस कापून झाल्यानंतर डोक्याची मालिश करताना ते कैचीचा कचकच कचकच आवाज येतो. ही संकल्पना जी आहे, तो जे एक लेखक असतो, जो मूळ लेखक असतो, त्याचं बारकाईने निरीक्षण असतं आणि त्या निरीक्षणामधून तो जे काही लिहित असतो ते गुण म्हणा, लक्षण म्हणा, अवलक्षण म्हणा, हे सगळं ह्या आपल्या मित्रामध्ये. पुढचा लेख वाचण्यासाठी प्रल्हाद शेट्टी. त्याच्या लेखाचं नाव आहे, त्याच्या लेखाचं नाव आहे तो झोल एक सस्पेन्स. ते सस्पेन्स काय आहे वाचूया. धन्यवाद. मी आता मला वाटतं जवळपास 35 वर्षांनी सगळ्यांना भेटलो. फार कमी मला ते 3-4 मित्रांना मी आधी भेटलो होतो, पण खूप बरं वाटतं सगळ्यांना भेटून. तशा खूप चांगल्या आठवणी आहेत माझ्या. म्हणजे सांगायला गेलं तर मी आता वय झालं त्याच्यामुळे फार कमी आठवत आहे, पण सांगायला गेलं तर वेळ बोलणार नाही. पण मी एक आठवण जी शेअर करायचं म्हटलं, जी काही लेखाच्या स्वरूपात होती, ती एक म्हटलं जरा वेगळी म्हणून एक सस्पेन्स आठवण जी होती माझी, जी कधी सॉल्व झाली नाही, कधीच मला कळलं नाही. आणि बऱ्याच माझ्याबरोबर काही ठराविक मुलं होती, त्यांना ती कधीच कळली नाही की नक्की काय झालं होतं, नक्की कोणी काय केलं होतं. तर त्याबाबतची आठवण अजूनही माझ्याकडे आहे, ती मला अजूनही छान वाटते. आणि ज्या प्रकारे आम्ही एकत्र आलो त्या गोष्टीमुळे, तर त्याबद्दल मी वाचतोय. माझ्या याचं शीर्षक आहे तो झोल एक सस्पेन्स आठवण. तसं बघायला गेलं तर शाळेच्या खूप चांगल्या आठवणी आहेत, काही वर्गमित्रांनी त्या लिहिल्याही आहेत. त्यामुळे तशीच गोष्ट सांगता एक वेगळी गोष्ट शेअर करायची आहे. ही इतकी सस्पेन्स गोष्ट आहे आयुष्यातली की जी आजतागत मला अजूनही कळलेली नाही आहे. आज 35 वर्ष हे राजच राहिलं आहे. काही शाळेच्या परममित्रांनी तेव्हा इतक्या सफाईदार पद्धतीने जो काही झोल केला, तो एक वेळ लालबहादूर शास्त्री यांचे खरे मारेकरी कोण
किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजेच गुमनामी बाबा का हे एक वेळ कळेल, पण 1990ला वर्गात 10वीच्या वर्गात जो झोल झाला तो कोणी केला, त्या मागचे खरे सूत्रधार कोण, हे मला आयुष्यात कधी कळेल की नाही याची शाश्वती नाही. मात्र या घटनेचा खूप प्रभाव पडला आणि त्यामुळे आयुष्याची दिशा मात्र सगळ्यांची बदलली, हे अगदी तितकंच खरं. आमचं 10वीचं वय म्हणजे तारुण्यातलं पहिलं पदार्पण, मुलींबद्दल आकर्षण वाटायचं वय, प्रेमाच्या तरल भावना आणि ती उत्सुकता डोळ्यात भरून स्वप्न बघायचं वय. इतकी वर्ष 1ली ते 4थी ज्या मुलींची एकत्र खेळलो, भांडलो, गप्पा मारल्या, आता त्या वेगळ्या वाटायला लागल्या होत्या. सगळं अगदी बदलत होतं. त्यापैकी काही मुलींच्या समोर आता मान वर करायला लागलेली भीती, त्या ठराविक मुलीला बघताच वाढणारे हृदयाचे ठोके, तिच्या नजरेला नजर मिळवायची मनात वाटणारी चोरी, ती बाजूने गेली तरी गच्च बंद होणारे डोळे, तिचं नाव कुठूनही ऐकू आलं की थांबलेलं जग, सगळं कसं अगदी 120 फ्रेम्स पर सेकंड या गतीने जाणवणारं स्लो मोशन असायचं. आणि अशा अवस्थेत माझ्यासारखी अनेक मुलंही होती. आमच्यापैकी 4 ते 5 मुलांना, त्यांची मी नावं सांगू शकत नाही, आपल्याच कन्याशाळेच्या मुली आवडायला लागल्या होत्या. त्या मुली नेमक्या कोण हे ते मित्र असूनही त्यांनी मला कधीच कळू दिले नाही. सुट्ट्या चालू होणार होत्या आणि त्या प्रेम प्रकरणापासून दुसरे काही मित्र नामाला वेळेच होते. एके दिवशी वर्गात अजून शिक्षक यायचे होते, तेव्हा आमच्या त्या 4-5 मित्रांची चर्चा सुरू झाली. अचानक विषय निघाला की त्या मुलींपर्यंत आपल्या भावना पोहोचवायच्या त्या कशा. त्या मुली आवडत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलायची हिंमत कुणात होती. त्यावेळेचा तो काळ होता. ततपप होणार हे 100% खरं. कडक संस्कारात वाढलेली ती संस्कारी मुलं, मग कोणीतरी कल्पना दिली की आपण ग्रीटिंग कार्ड देऊ. 90चं दशक, अशा मुलांनी अशा गोष्टीचा विचार करणंसुद्धा तेव्हा मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. त्यामुळे ती आयडिया फेटाळली गेली आणि सगळंच अडलं होतं. मित्र हिरमुसलेले होते. माझ्या मनात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे मित्रांकरता. अचानक कोण का जाणे एक सुपीक डोक्यात आयडिया, वेगळ्या धाटणीची आयडिया सुचली. ती शाप का वरदान, या मला ती शापच साबित होणार हे मात्र मला त्यावेळेला माहिती नव्हतं. मित्रांना म्हटलं, अरे एक आयडिया ऐका ना, आपण असं केलं तर, म्हणजे ऐका हां, तुम्ही जर ते ग्रीटिंग कार्ड स्वतःच्या नावाने पाठवण्याची त्या मुलींना एकमेकींच्या नावाने जर पाठवली तर रे, तुम्हाला जे आवडतात त्या सुट्टीत जेव्हा एकमेकांना भेटतील, विचारतील, तेव्हा त्यांना कळेलच की त्यांच्या नावाने पाठवलेलं ग्रीटिंग हे त्या मुलींनी पाठवलेलंच नाही आहे. पण जर तुमचं प्रेम जर त्यांनी ओळखलं तर त्यांना कळेल की ते कोणी पाठवलं, म्हणजे तुमचा मेसेजही जाईल आणि काही कोणाला प्रॉब्लेम होणार नाही. मात्र ग्रीटिंग कार्डवरती एकच नियम होता की ग्रीटिंग कार्डवरती काहीही वाईट साईट लिहायचं नाही. सगळ्यांना आयडिया आवडली. एकदम सही प्रश्न, सही भाई सही, प्रश्नच नाही म्हणत आनंदाने एकमेकांनी होकार दिला. इतकेच सर आले आणि सगळे गपचूप आपापल्या जागेवरती जाऊन बसले. आयडिया सांगून मी विसरूनही गेलो होतो. सुट्ट्या संपून शाळा चालू झाली. 10वीचं महत्त्वाचं वर्ष. घरी भावाने 8वीपासून 10वीची तयारी करून घ्यायला लावलेली, त्यामुळे गायन, कवितेला चाली लावणं, नाटकात कामं करणं, पेंटिंग, कॅलिग्राफी सगळं बंद करण्यात आलं होतं. प्रचंड अभ्यास चालू झाला होता, तसा माझ्या मित्रांचाही. थोडेच महिने राहिले होते आणि सब मामला सिरियस था. अशाच वेळात सर आमच्या वर्गात ढुंचाक सर आले. लाल लाल डोळे पाहून आणि त्यांचे बदललेले तेवर लक्षात यायला वेळ लागला नाही. अचानक त्यांनी वर्गातल्या एका हुशार मुलं, ज्याचं मी नाव नाही घेणार, तो आता इथे नाही आहे, तर त्याला उभं केलं. हातातला डस्टर त्यांनी फेकून मारला. सगळ्यांना कळून चुकलं की काहीतरी भयानक घडलं. सर नुसते तोफेसारखे सुटले होते, आम्हालाही काही कळेना. थोड्या वेळाने समजलं की सुट्टीत मुलींना ग्रीटिंग कार्ड पोचली गेली होती. क्षणात सगळा उलगडा झाला. मनात आलं, अरे त्यावेळेस तर कोणी काही ठरवलं नाही की मग ही ग्रीटिंग कार्ड पाठवली कोणी आणि कोणाला. कारण त्यावेळेला मुलींची नावंही माहीत नव्हती, मुलं आम्हाला माहिती होती. नक्की झालंय तरी काय, मुलींनी कंप्लेंट केली की काय, एकदम विचाराचं काहूर माजलं. अचानक सरांनी मित्राला विचारलं, मुकाट्याने सांग ही आयडिया कोणाची. आणि त्या मित्राने
सगळ्यांसमोर माझ्याकडे बोट दाखवलं. पुढे काय होणार, त्या ब्रह्मसंकटाची जाणीव होईपर्यंत ढुमचाक सर सवड आले. तोंडातून सर नाही नाही सर सर मी नाही असे आवाज ऐकायला लागले. त्यांनी त्यातच कान अशा विचित्र पलगडीने पिरगाळला की असं वाटायला लागलं की आता रक्तच येईल की काय. त्या अवस्थेत त्यांनी ओढत वर्गासमोर नेलं. क्षणार्धात एक सन्नकण वाजवली. म्हटलं सर ऐका ना, मी काही केलं नाही हो, मी कोणालाच मीटिंग पाठवली नाही. मला विचारलं म्हणून मी मित्रांना फक्त सुचलेली आयडिया सांगितली. पण सरांनी ऐकलं त्यांनी एक ढुमचाक माझ्या पाठीत देऊन ठेवली. मारापेक्षा आत्मसन्मानावरती झालेला आघात जरा त्यावेळेला फारच जिव्हारी लागला होता. लहानपणापासून मला शिक्षकांचा तसा ओढा होता. बऱ्यापैकी स्टुडंटपैकी होतो. त्यामुळे वर्गातले आणि 10वीचं वय आणि वयात आलेलं वय होतं. त्यामुळे अशी वागणूक मला त्यापर्यंत कधी जास्त मिळाली नव्हती. सरांनी प्रिन्सिपलकडे नेलं. माझं लढू थांबत नव्हतं. लोकेगावकर सरांनी ढुमचक सरांना समजावलं की अहो हा असा मुलगा नाही. त्यामुळे पुढच्या परिणामापासून वाचलं. घरी आल्यावर आईला सांगितलं. आईने समजावलं की आईला मी समजावलं की मी काही केलं नाही, कोणाला काळणं पाठवलं नाही. पण आई खूप स्ट्रिक्ट. आपल्या त्यावेळच्या आई स्वतःच्या मुलावरती विश्वास ठेवण्याची सगळ्यांवरती जास्त विश्वास ठेवायच्या. तर त्यांनी सांगितलं, आईने सांगितलं की तू अशी आयडिया तरी कशी दिलीस, वाईट गोष्टीत कसा काय पडलास. म्हणत तिने दम दिला आणि इतक्यात कमी काय की अशा एका मुलीच्या घरी मला नेलं की जिच्या घरी ग्रीटिंग कार्ड गेलं होतं. माफी मागायला लावली, ती पण अख्ख्या 90 कुटुंबाच्या बिल्डिंगसमोर. आतून तसा फार तुटलं होतं. 10वीची पेक्षा अगदी समोर होती. मन विटून गेलं. त्याचा अर्थात परीक्षेवरती परिणाम झाला, मार्क घसरले. त्यावेळेला वाटलं की वाईट झालं, असं माझ्या बाबतीत का घडलं. पण देवाच्या मनात वेगळं होतं. त्या कमी मार्कामुळे माझं इंजिनिअरिंग किंवा सायन्स घेण्याच्या ऐवजी मी कॉमर्स निवडलं. आणि रुपारेलमध्ये अतिशय चांगले मित्र आणि माझे जे काही मित्र होते जे माझ्याबरोबर राहिलेच मी सतत. आणि रुपारेलला ॲडमिशन घेतली. भारतात जगभरात नाव काढलेले मित्र, अनेक क्षेत्रामध्ये नाव काढलेले मित्र असे संपर्कात आले, घट्ट मित्र बनले आणि विचारांच्या कक्षा रुंदावल्या. आयुष्य इतकं एन्जॉय केलं की प्रत्येक क्षण आठवणीत राहिला. माझ्या मित्रांनी जे काही केलं, जे माझ्या वाटेला आलं ते देवाच्या मनात होतं आणि तेच माझ्या लाईफकरता सर्वात चांगलं होतं. त्यामुळे माझा अजूनही विश्वास आहे की कुठल्याही क्षणी चांगली वाईट कुठली घटना घडली तरी ती आपल्या चांगल्याकरता असते आणि आपल्याला माहिती नसतं की पुढे आपल्या आयुष्यात काय येणार आहे. तर देवावरती विश्वास ठेवून जे काही होतं ते करावं. कधी शाळेच्या मित्रांकरता सुद्धा वाईट वाटतं. बिचाऱ्यांना त्यांनाही अशा गोष्टीला सामोरं जावं लागत असेल. कदाचित त्या मुलींच्याही घरी जी कार्ड्स गेली त्या अजूनही मला माहिती नाही. पण त्यांनाही खूप त्रास झाला असेल. आज मी खूप समाधानी सुखी आहे, देवाचा ऋणी आहे, कसलीही तक्रार नाही. असंही असलं तरी हे सर्व कोणी केलं, ग्रीटिंग कार्ड कोणी पाठवलं त्याचा शोध मला अजूनही लागला नाही. आणि शेवटी सस्पेन्स हा सस्पेन्सच राहिला. थँक्यू. प्रल्हादचा लेख एवढ्यासाठीच घेतला की तो सस्पेन्स किमान आज तरी सुटावा. प्रल्हादसारखे अजून बरेच लेख आपल्याकडे आहेत. पण वेळेअभावी मी एक वाचण्यासारखा अजून एक लेख आहे तो म्हणजे सुयश कोठावदेचा PDF फाईल पाठवली आहे. PDF फाईल पाठवली आहे तर त्याच्यावरती तुम्ही तो वाचू शकता. आणि ज्यांना वाचनाची आत्ता संधी मिळालेली नाही, ज्यांना अजून काही लिहायचं आहे, हा आपला 50व्या वाढदिवसानिमित्तचा हा पहिला प्रयोग होता पुस्तकाचा. 60 गाठी 65 75 यामध्येही असेच प्रयोग अजून होत राहतील. तुमच्या सगळ्यांची साथ मिळावी.